नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. तर पोरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन. श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते भव्य उद्घाटन. संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजवणारे आहेत. पोरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता असलेले केंद्र आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक त्या पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व पर्यटक सुविधासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोरादेवीसारख्या तीर्थक्षेत्राचा विकास झाला तर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शासन विकास आणि सामाजिक समरसतेसाठी कटिबद्ध आहे. पोरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड, राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबूसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आमदार सईद हाके, आमदार राजेश राठोड, आमदार किसन वानखडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनी नाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यअधिकारी अर्पित चव्हाण, पर्यटक उपसंचालक विजय जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी पर्यटन महोत्सवाची रूपरेषा विशद केली. समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. संत सेवालाल महाराज यांच्या विचारावर समाज चालत आहे. जयंती शासन स्तरावर साजरी करण्यात येते. विकास कामांची माहिती दिली. शासनाचे भक्कम पाठबळ पोरादेवी विकासासाठी मिळत आहे. बंजारा काशीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाने श्री संत सेवालाल महाराज यांचे नाव दिल्याबद्दल शासनाचे नामदार संजय राठोड यांनी आभार व्यक्त केले. महंत जितेंद्र महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, संत सेवालाल महाराज यांनी शांतीचा संदेश दिला. बंजारा समाजाचा विकास करावा. राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवामुळे पोरादेवीच्या नावलौकिक वाढत आहे. अशा उपक्रमातून युवा पिढीला संस्कृतीची ओळख होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या भागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. पोरादेवीला जोडणारी विकास कामांची माहिती दिली. पर्यटन राज्यमंत्री म्हणून पोरादेवी विकासासाठी हातभार लावला जाणार असल्याचे राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांनी म्हटले. याच कार्यक्रमात महोत्सवाच्या निमित्ताने समाजसेवा, सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 7 मान्यवरांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या भव्य आयोजनामुळे पोरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव राज्य पातळीवर विशेष लक्षवेधी ठरला असून भविष्यात या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या महोत्सवामुळे श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटन विकास यांचा प्रभारी संगम घडून येत असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाला विविध मान्यवर, महंत, विश्वास, ट्रस्टी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.